आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तर नवऱ्याने एवढंसं केलं तर काय बिघडलं त्यात? अहो बाईच्या त्यागा पुढे ना हे काय बी नाही. कळलं काय तुम्हासनी? अक्षरा, अहो काय झालं? मी काय चुकीचं बोललो का? अहो तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय? मी खरंच खूप नशीबवान आहे, खरंच नशीबवान आहे. मला तुमच्यासारखा नवरा मिळाला ही देवी याची खरंच माझ्यावर कृपा आहे. तुमच्यासारखी जीव लावणारी, मला जीवापाड जपणारी माणसं दिली. खरंच खरंच मी खूप नशीबवान. हे बघा, ते काय बी असलं ना तरी पोलीस असं रडत नाहीत. कळलं काय? आणि अहो तुम्ही असं बोलत काय बसला इथं? तुम्हाला आवरायचं की नाही बाकीचं समज? जाऊ जाऊ जाऊ, तुम्ही बाकी समजा आवरा, हे मी बघतो. जा. अहो आता बघत बसू नका, जावा आवरा की. हो उठा की. काय माणूस आहे? कुंभकर्ण चावला का काय यांना? असं शांतपणे झोपू कसं काय शकतो? इथे कालपासून माझ्या जीवाला थारा नाही. गावभर सुटला धूर आणि राजा घोरतो ढाराठूर. काही काळजी नाही या माणसाला. हो उठा की. 5 मिनिटं 5 मिनिटं. हो काय 5 मिनिटं? हा उठा, सूर्याची किरण इथं डोसक्यापतूर आलीत. अहो उठा. काय काय गटखट आहे उर्वशी तुझी? काय गटखट आहे? मला सुखानं झोपू देणार आहेस नाही झोपू देणार आहेस? सुखाची झोप म्हण. हा अहो इथं भूकंप झालाय. भूकंप 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 उर्वशी, अगं बोलून शांत काय बसलेस तू? भूकंप मध्ये धरणीकंप. चल चल चल. अगं हे उर्वशी इकडे काय करतेस? चल आपण वाड्यातनं बाहेर जाऊ. या भीती पडतील, हे दगड पडतील, ह्याच्यात दबून आपण मरून जाऊ. चल 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 चल. थांबा, झोपेतनं जागा व्हा आधी. जागे व्हा? काय कटकट आहे ग तुझे? का असं वागतेस उर्वशी? का असं वागतेस? तुला काय माझं सुख बघवतच नाही का? भूकंप आला म्हणून उठवतेस मला? अगं आयुष्यातनं उठलो असतो मी, असं म्हणून उठवता का? भूकंप नाही झाला, तर तुमचा मेंदू ना तो हल्लाय, त्यामुळे तुमची बुद्धी भ्रष्ट झालीये. हे बघ गुरुजी, हे बघ, जे काय तुला सांगायचं असेल का नाही ते नीट सांग. मला झोप आले, वाकड्यात शिरू नकोस. अहो ती अक्षरा IPS ऑफिसर होऊन ऑफिस जॉईन करणार, ह्यो आपल्यासाठी भूकंपच आहे. कळते का तुम्हाला? अहो आता आपली समधी कामं इसकळीत होणार, आपले हात बांधले जाणार, आपल्याला काही विझवल करता येणार नाही. खरंय, बरोबर बोलतेस तू उर्वशी. तुझं बोलणं पटतंय मला. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपलं झोल करणं बंद केलं. आपण काही दिवस तरी हे सगळं आता बंद केलं का नाही तरच आपल्या फायद्याचं आहे बघ. वय वय करा, समज बंद करा. मग तो शंतनू हाय आपल्या दोघांचा बी घास घ्यायला. शंतनू वय ग उर्वशी, तो काय गप बसणारातला नाही. किती बी काय झालं तरी त्याचा हप्ता त्याला पोहोचलाच पाहिजे, ते बी वेळेत. बघा तर कसं कात्रीत सापडलोय आपण. एकीकडे अक्षरा आणि एकीकडे तो शंतनू. अक्षरा शंतनू, शंतनू अक्षरा. मला तर काही सुचना झालंय बघ. मेंदूच बधीर झालाय, काहीच कळण झालंय मला. बसा,
तुम्ही नुसता डोसक्याला हातच लावून बसा, तर मलाच काहीतरी नवीन डाव टाकायला लागतोय. झोपा झोपा तुम्ही. उर्वशी, हा काहीतरी भारी प्लॅन कर, तुला सुचल बघ. तोपर्यंत मी विचार करतो काय भारी प्लॅन करायचा ते. अक्षरा, अगं हे बघ, डबा विसरून चालली होतीस. आई, तुम्ही डबा आणलात? मग त्यात काय झालं, घे बर. आई, किती काळजी कराल माझी. खरंच मी खूप नशीबवान. नमस्कार. अक्षरा, एका वेगळ्या विश्वात पाऊल ठेवते हायस. कायद्याच्या चौकटीत राहून जनतेच्या रक्षणाचा वसा घेतलायस. तुझ्या या कामाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. अक्षरा, चला निघूया, उगाच उशीर नको व्हायला. अरे सुंदर, तू कुठे निघालास? अरे आता तुला तुझ्या बायकोला सोडता येणार नाही. ती आता सरकारी ऑफिसर बनलीये मोठी. तेव्हा आता तू हे समजा इसर. आता ती तुझ्या माग माग धावणार नाही आणि तू बी तिच्या माग माग धावू नकोस बर का. कारण आता ती सरकारी ऑफिसर बनलीये, तिच्यासाठी खास सरकारी गाडी आहे बघ. तिला तर तुझ्या बाईकची काही गरज पडलेली नाही. अरे होय, ही विसरलोच म्या. आता यांच्यासाठी गाडी असणार ना. बरं अक्षरा, तुम्ही सावकाश आणि येळेवर जावा. आणि माझ्याकडनं तुम्हाला लयले शुभेच्छा. वा उर्वशी, बरोबर तगड लागला आहे. आता भेग पडली आहे. भगदाड लवकरच पाडू. नीट जावा आणि येळेवरती जावा. हो, मी वेळेतच जाणार आहे, पण तुमच्या सोबत. तुम्ही येणार आहात मला सोडायला. हा हा वय वय. मामी बघितलं का,